नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. तर आज आपण गावरान कोंबड्याचं चिकन बनवणार आहोत. खूप छान असं हे चिकन तयार होतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथे चिकन घेतलेलं आहे. तर चिकन हे 1.5 किलो आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. 1/2 चमचा आपल्याला हळद टाकायची आहे. आणि मीठ हळद टाकल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून आपल्याला 10 ते 15 मिनटं हे चिकन असंच मुरवत ठेवायचं आहे. आणि 10-15 मिनटानंतर हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर छान असा तापलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे. तुम्ही इथे तेल कमी जास्त सुद्धा करू शकता. तर त्यानंतर मी यामध्ये काही जिन्नस टाकलेले आहे. थोडंसं खोबरं, 1 चमचा धना पावडर, लसूण मी कुटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे. आणि चिकन टाकून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर चिकन आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. मी थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकलेली आहे. आता हे 2-3 मिनटं छान असं आपलं चिकन परतून घेऊ. आणि यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे. ताटामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ठेवायचं आहे. तर इथे पाणी हे आपल्याला गरम झाल्याच्यानंतर चिकनमध्ये टाकायचं आहे. इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता हे पाणी आपण चिकनमध्ये टाकणार आहोत. तर इथे तुम्ही चिकनमध्ये सुद्धा पाहू शकता, चिकनला मिठाचं पाणी सुटलेलं आहे. पाणी चिकनमध्ये दिसत आहे. आता हे गरम झालेलं पाणीसुद्धा आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्यामध्ये हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. तर इथे मी वाटण आधीच भाजून घेतलेलं आहे. कारण आमच्या इथे लाईट जास्त जात येत होती, त्यामुळे मी आधी वाटण भाजून घेतलेलं आहे. भाजतानाचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही. तर इथे मी थोडेसे फुटाणे भाजून घेतलेले आहेत. 1 चमचा धने भाजलेले आहेत. 1 चमचा पांढरे तीळ भाजलेले आहेत. थोडंसं खोबरंसुद्धा तेल टाकून हे मी भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 भाजलेला कांदा, थोडासा लसूण आणि कोथिंबीर हे मी पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे, पाहू शकता. आता आपण चिकनची भाजी बनवून घेऊ. तर इथे मी पातेल्यामध्ये भाजी बनवणार आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. 1 चमचा आपल्याला लाल मिर्च पावडर टाकायची आहे. 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. 1.5 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे. तर मसाले छान असे परतून घेऊ. तर इथे मसाले परतताना आपल्याला मंद आचेवर हे मसाले परतून घ्यायचे आहेत. आणि तेलसुद्धा जास्त गरम होऊन द्यायचं नाही, नाहीतर मसाले जळलेसुद्धा जातात. आता यामध्ये वाटण टाकू. तर थोडंसं पाणी घालून हे वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे. वाटण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं वाटण इथे परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण शिजवलेलं चिकन आणि त्यामधलं जे पाणी आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना चिकन किंवा चिकनचं सूप इथे तुम्ही ठेवू शकता, कारण लहान मुलं चिकनसुद्धा आवडीने खातात. तर इथे चिकन आपलं टाकून झालेलं आहे. इथे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे गरम पाणीसुद्धा टाकू शकता. तर पाणी टाकताना आपल्याला गरमच टाकायचं आहे. थंड पाणी इथे अजिबात टाकू नका. तर इथे भाजी मला आता थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी इथे अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. तर छान असा आपला इथं पातळ रस्सा तयार झालेला आहे. झाकण ठेवून भाजीला उकळी येऊन देऊ. तर छान अशी भाजी इथे उकळलेली आहे. उकळल्यानंतर 5 मिनटं मंद आचेवर ही भाजी आपल्याला अशीच ठेवायची आहे. मंद आचेवर छान अशी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. तर 5 मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तरीसुद्धा छान आलेली आहे, पाहू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा चिकनचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, करूनसुद्धा पहा. तर चिकनबरोबर खाण्यासाठी मी इथे बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवलेल्या आहेत. तर तीळ लावून मी भाकरी बनवलेल्या आहेत, पाहू शकता. छान अशा आपल्या भाकरीसुद्धा तयार आहेत आणि चिकनसुद्धा तयार आहे. तर मी भातसुद्धा शिजवायला टाकलेला आहे.
तर इथे खाण्याची तयारी चालू झालेली आहे. एका ताटामध्ये मी चिकन घेत आहे. पाहू शकता छान असं चिकन आपलं झालेलं आहे. रस्सासुद्धा छान दिसत आहे, पातळ झालेला आहे, पाहू शकता. तर तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तर इथे चिकन ताटामध्ये घेऊन झालेलं आहे. एका ताटामध्ये मी भाकरी घेतलेली आहे, कैरी घेतलेली आहे, थोडंसं लिंबू घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.